आमचं सप्ताह चालू नाही का जनसेवा पान शॉप ते पान मालक संदीप जाधव पान बनवण्याचा फर्स्ट क्लास असे पान सुंदर असे पान भागात फेमस पान. ही काय लावताय तुम्ही? ही सरळ चटणी आहे आणि आम्ही जे गिरायकांसाठी वापरतो तिला सरळ चटणी म्हणतात. हे साधं पान चाललेलं आहे. यानं खाल्ल्यानंतर काय होतं, काय स्वाद काय येतो, होतो टेस्ट येते? सर्व गिरायकांची माहीत आहे. त्यामुळे गिरायकच सांगते की पानाची चव. त्याच कारणामुळे तुमचं पान खाण्यासाठी भागाभागून लांबून खूप ग्राहक येत असतात. ग्राहकांची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. ग्राहक हे दैवत आहे आणि अतिशय सुंदर बनलं जातं. ही राहिलीत पानं 2-3 लावायची. एकच राहिलं. ह्या पानाला लावलं नाही बोलते. आता दुसरा कोणता मसाला वापरणार? अजून भरपूर मसाले आहेत साध्या पानात. आता साधं पान चाललेलं आहे. अजून मसाले होणार, अजून बाकीचे होणार. 120-300 ते वेगळे असतात. यूट्यूबवर नाही टाकू शकत ते. आता हे पान तुम्ही कसं फोल्ड करता ते दाखवा की. फोल्ड करायला येणार नाही कोणालाच, परंतु अजून ह्याच्यावर बराच वेळ आहे. अजून मसाल्याला वापरायचे पाहिजे पान. नंतर बघा थोड्या वेळानं मी बनवतो, तुम्हाला सांगतो सर्व पब्लिकला बनवतो कसं. हे आहेत जनसेवा पान शॉपचे मालक संदीप जाधव आणि त्यांचं पान हे तारगाव आणि इतर वाड्या जवळची गावं जवळजवळ 50 किलोमीटर लोक त्यांचं पान खाण्यासाठी दूर दूरून येत असतात. आणि त्यांचं पान हे या भागात भरपूर फेमस झालेलं आहे. मसाले पान, साधं पान, सर्व प्रकारची पानाची विक्री ते करत असतात. आणि त्यांचाही कला अवगत लहानपणापासून त्यांनी शिकून घेतलेली आहे अहमदाबादवरून. आणि ती कला त्यांनी पाहिजे अशी जोपासलेली आहे. सुंदर अशा प्रकारचे पान बनवताना संदीप जाधव, जनसेवा पान शॉप, तारगाव.